100% आमचे वाद मिटलेले, फक्त तुमच्याकडून काही वाद निर्माण होऊ नये आणि कोणताही वाद तुमच्यात असला नाही पाहिजे हे त्यांनी सक्त सूचना आम्हाला सर्वांना दिलेल्या आहेत. अनेक महिन्यानंतर मला पालकमंत्री महोदयाच्या गाडीमध्ये बसण्याची संधी मिळाली. सत्तार आज माझ्या गाडीमध्ये होते याचा आनंद माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त झाला असेल आणि म्हणून असाच आनंद तुम्हाला मिळावा असा प्रयत्न आमचा राहील. 100% आमचे वाद मिटलेले, फक्त तुमच्याकडून काही वाद निर्माण होऊ नये याची दक्षता आम्ही बी घ्यायला पाहिजे, तुम्ही बी घ्यायला पाहिजे. आज प्रवास तर चांगला झाला, मी तर पहिलेच बोललो. अनेक महिन्यानंतर मला पालकमंत्री महोदयाच्या गाडीमध्ये बसण्याची संधी मिळाली. सहा आमदार, एक खासदार आणि एक मुंबई पालकमंत्री महोदयाच्या सोबत आहे. आणि पालकमंत्री तुमच्या गाडीमध्ये तुम्ही आता सत्तारांना सोबत घेऊन आलात, अशाच तुमचा प्रवास राहणार आहे का? एक तुम्हाला सांगतो की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे, 6 आमदार, एक खासदार आणि सर्व मिळून एकत्रितपणे एकजुटीने या जिल्ह्यामध्ये काम करायचंय, पक्ष वाढवायचा, संघटना वाढवायची आणि कोणताही वाद तुमच्यात असला नाही पाहिजे हे त्यांनी सक्त सूचना आम्हाला सर्वांना दिलेल्या आहेत. म्हणून आज तुम्हाला जे चित्र पाहायला मिळतंय, आम्ही सर्वजण आहोत. सत्तार आज माझ्या गाडीमध्ये होते याचा आनंद माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त झाला असेल आणि म्हणून असाच आनंद तुम्हाला मिळावा असा प्रयत्न आमचा राहील. मनभेद मिटले का? मनभेदचा प्रश्न नाही. आमचे नेते एकनाथ आहे आणि एक सोबत राहण्याचा आताच पालकमंत्री महोदयांनी बोललं, बस तोच आमच्यासाठी अंतिम निर्णय.